22 एप्रिल 2025 जम्मू काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन घाटीमध्ये जो दहशतवादी भ्याड हल्ला झाला, त्या हल्ल्यामध्ये 26 भारतीय निष्पापांचा बळी गेला आणि या घटनेला 15 दिवस पूर्ण होत आहे. भारताने दिलं त्याला जशाचं तसं उत्तर. आपण बोलत आहोत ऑपरेशन सिंदूर. ऑपरेशन सिंदूर भारताने बुधवारी मध्यरात्री 1-2च्या सुमारास पाकिस्तान आणि POK सेक्टरमध्ये असणारे जैश ए मोहम्मद व लष्कर ए तैयबाचे जे तळ आहे, या जवळपास 9 ठिकाणांवरती राफेल विमानाच्या सहाय्याने क्रूज स्काल्प क्षेपणास्त्र आणि हॅमर नावाच्या बॉम्बने यशस्वीरित्या एअर स्ट्राईक केला आणि याला नाव दिलं ऑपरेशन सिंदूर. ऑपरेशन सिंदूर भारतीय त्या महिलांना समर्पित ज्यांनी पहलगाम हल्ल्यामध्ये स्वतःच्या आप्तस्वकीयांना गमावलं होतं. मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा असा की या ऑपरेशन सिंदूरला 2 भारतीय जाबाज महिला, याच्यामध्ये पहिल्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग. कर्नल सोफिया कुरेशी बद्दल सांगायचं झालं तर या सोफिया कुरेशी 2016 साली भारतीय महिला तुकडीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला अधिकारी म्हणून नियुक्त झाल्या होत्या. मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमी या पेजला फॉलो करा.